नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते, जो कदाचित तुमच्यापैकी अनेकांच्या मनात दररोज रात्री येत असेल, पण तो दिवसा उजाडून जात असेल. असं कधी घडतं का की तुम्ही अचानक गाढ झोपेतून जागे व्हाल? तुमचं शरीर थकलेलं असतं, तुमचं मन तुम्हाला फक्त झोपून राहण्यास सांगतं, पण तरीही तुम्हाला लघवी करण्यासाठी उठावंच लागतं. आणि हे एकदा नाही, दोनदा नाही, तर अनेक वेळा घडतं. झोपेचा भंग होतो, सकाळी तुमचं शरीर जड वाटतं, तुम्ही चिडचिडे असता आणि दिवसभर थकवा कायम राहतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी वृद्धांच्या आरोग्य समस्यांवरती उपचार करते. माझ्याकडे येणारे बहुतेक वृद्ध एकच बोलतात की डॉक्टर, मला रात्री नीट झोप येत नाही, मला लघवी करण्यासाठी वारंवार उठावं लागतं. बरेच लोक ते वृद्धत्वाचे परिणाम म्हणून नाकारतात आणि गप्प राहतात, तर काहींना वाटतं की हे जास्त पाणी पिण्यामुळे होतं. पण सत्य अगदी वेगळं आणि खूप खोल आहे. मी तुम्हाला एका वृद्ध रुग्णाचं उदाहरण देते. 70 वर्षीय रमेश काका आहेत. दिवसातील बहुतेक वेळेस बरे असायचे, पण रात्री लघवी करण्यासाठी ते 4 ते 5 वेळा उठायचे. त्यांनी पाणी पिणंसुद्धा कमी केलं होतं, चहा सोडला होता, संध्याकाळी द्रव पदार्थ पिणं जवळजवळ बंद केलं होतं, तरीही समस्या कायम राहिली. दरम्यान 60 वर्षीय सरलाताई आहेत की त्या म्हणाल्या की खूप कमी पाणी पिण्याची सवय होती, तरीही ती रात्री उठतच होती. त्यांच्या समस्या वेगळ्या दिसत होत्या, परंतु मूळ कारण एकच होतं. आपण अनेकदा असं गृहीत धरतो की लघवीची समस्या केवळ पाण्याशी संबंधित आहे. तथापि माझ्या अनुभवामध्ये ती बहुतेकदा आपल्या आहाराशी, विशेषतः फळांच्या निवडीशी जोडलेली असते. काही फळे अशा प्रकारे पाण्याचा वापर करतात की ते रात्री मूत्राशयावरती दबाव वाढवतात. अशी काही फळे देखील आहेत जी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये खाल्ल्यास रात्रीच्या लघवीची समस्या लक्षणीयरित्या कमी करू शकतात. आज मी तुमच्याशी या विषयावरती मोकळेपणाने बोलणार आहे. ही भीती बाळगण्याची गोष्ट नाही, तर समजून घेण्याची आणि व्यवस्थापित करण्याची गोष्ट आहे. तुम्ही किंवा तुमच्या पालकांना जे या समस्येशी झुंजत आहेत त्यांनी हे समजून घ्यावं अशी माझी इच्छा आहे की ही केवळ वयाची किंवा कमकुवतपणाची बाब नाही आहे. योग्य माहिती आणि निरोगी सवयींमुळे आराम मिळू शकतो. माझ्याकडे येणाऱ्या वृद्धांना मी नेहमीच एक गोष्ट सांगते. शरीर हे एखाद्या यंत्रासारखं नाही आहे जे फक्त पाणी ओततं आणि ते काम करायला लागतं. शरीर हे भावना, सवयी आणि अन्नाशी खोलवर जोडलेलं आहे. आपण दिवसा काय खातो, केव्हा खातो आणि आपण ते कसे खातो हे सर्व रात्रीच्या आपल्या झोपेवरती परिणाम करतं. आता दिवसा तुम्ही कोणतं फळ खाल्लं याचा विचार करा. तुम्ही ते कधी खाल्लं? तुम्ही संध्याकाळी गोड आणि रसाळ फळ खाल्लं का? तुम्हाला वाटतं का की फळे आरोग्यासाठी चांगली आहेत म्हणून तुम्ही ती कधीही खाऊ शकता? येथे आपण अनेकदा चूक करतो. काही फळे दिवसा ऊर्जा प्रदान करतात, पण जर तीच फळे संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी खाल्ली तर ती शरीरामध्ये पाणी साखर संतुलन निर्माण करतात, ज्यामुळे मूत्रपिंडावरती जास्त काम करावं लागतं. याचा थेट परिणाम आपल्या मूत्राशयावरती होतो, परिणामी वारंवार लघवी होते. दुसऱ्या रुग्णाचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. 65 वर्षीय विजू काका आहेत आणि यांना केळी खूप ऊर्जा देणारी ते मानत होते, म्हणूनच ते नेहमी जेवणानंतर केळी खात असत. त्यांना हे कळलं नाही की ही सवय त्यांच्या झोपेसाठी धोकादायक बनली आहे. जेव्हा त्यांच्या जेवणाच्या वेळा आणि फळांच्या निवडीमध्ये बदल केला, तेव्हा काही आठवड्यांमध्येच त्यांच्या रात्रीच्या त्रासामध्ये लक्षणीयरित्या घट झाली. मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की हा विषय जरी तो साधा दिसत असला तरीसुद्धा तो गहन आहे. हा फक्त एक लक्षण नाही, तर शरीराकडून येणारा एक संकेत आहे. शरीर आपल्याला सांगत आहे की काहीतरी असंतुलित आहे. मुख्य म्हणजे ते ऐकणं, दुर्लक्ष करणं नाही. पुढे मी तपशीलवार स्पष्ट करेनच की कोणती फळे रात्रीच्या वेळी लघवी वाढवू शकतात आणि कोणती फळे योग्यरित्या खाल्ल्यास आराम देऊ शकतात. वृद्धांसाठी दिवसभर फळे खाण्याची योग्य वेळ आणि मूत्रपिंड, मूत्राशय आणि मूत्र यांच्यातील संबंध देखील स्पष्ट करणार आहे मी. या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि स्वतंत्रपणे समजणं कठीणसुद्धा आहे. सध्या मी तुम्हाला तुमचा अनुभव आठवण्यास सांगते. जर तुम्ही आज रात्री उठलात तर स्वतःला विचारा, कारण खरोखर फक्त पाणी हे माझ्या अन्नात कुठेतरी लपलेलं आहे. पुढील चर्चेमध्ये मी या प्रश्नांची उत्तरं एक एक करून घेते. आता मी तुम्हाला हळूहळू त्या थराकडे घेऊन जाऊ इच्छिते जिथे ही समस्या प्रत्यक्षात उद्भवते. बरेच वृद्ध लोक मला म्हणतात की डॉक्टर, आपण फळे खातो कारण ती आरोग्यासाठी चांगली असतात. त्यात चूक काय असू शकतं? येथे सर्वात मोठा गैरसमज आहे.
फळे निसंशयपणे चांगली असतात, परंतु प्रत्येक चांगली गोष्ट नेहमीच चांगली नसते. शरीराचं वय वाढत असताना त्यांच्या गरजा बदलतात. वृद्ध शरीरामध्ये मूत्रपिंड आणि मूत्राशय त्यांची क्षमता गमावतात. जेव्हा आपण पाणी आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेली फळे खातो, विशेषतः सूर्यास्तानंतर, मूत्रपिंडांना रात्री जास्त काम करावं लागतं. याचा थेट परिणाम लघवीच्या प्रमाणामध्ये आणि वारंवारतेमध्ये होतो. मी तुम्हाला माझ्या एका रुग्णापैकी एक 70 वर्षीय रुग्णाचं उदाहरण देते. कमलाताई, जी दिवसा खूप कमी खात असे, परंतु संध्याकाळी तिला सफरचंद आणि संत्री खाण्याची सवय होती. तिला वाटत होतं की हलकी फळे कोणतंही नुकसान करत नाही, पण सत्य हे होतं की हीच फळे तिच्या रात्रीच्या झोपेमध्ये अडथळा आणत होती. जेव्हा तिला समजावून सांगितलं की काही फळे संध्याकाळनंतर शरीरामध्ये पाणी टिकवून ठेवत नाही, उलट ते काढून टाकण्यास गती देतात, तेव्हा तिला समजलं, आता लक्ष द्या, हे समजून घेऊया. काही फळे शरीरामध्ये लघवीचं उत्पादन वाढवण्याचा परिणाम करतात, जसं की टरबूज, संत्री, द्राक्षे, अननस आणि सफरचंद. ही फळे स्वतः वाईट नसतात, परंतु त्यांच्या सेवनाची वेळ महत्त्वाची असते. दुपारी किंवा सकाळी खाल्ल्यास ती शरीराला ताजतवानं आणि ऊर्जा देतात. तथापि संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणाभोवती खाल्ल्यास ती मूत्राशय भरतात. आणखी एक वृद्ध रुग्ण आहेत, श्याम काका. त्यांचा असा विश्वास होता की द्राक्षे खाल्ल्याने रक्त शुद्ध होतं. ते रात्री TV पाहताना द्राक्षे खात असत. त्यांना दररोज रात्री लघवी करण्यासाठी 2 ते 3 वेळा का उठावं लागतं हेच त्यांना समजत नव्हतं. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की त्यांनी दिवसभर काय खाल्लं, तेव्हा ही सवय स्पष्ट झाली. त्यांच्या द्राक्षांच्या वेळा बदलल्याने त्यांची समस्या निम्म्याने कमी झाली. अनेकदा वृद्ध लोक असेही म्हणतात की त्यांना मधुमेह आहे म्हणून ते कमी फळे खातात, परंतु ते जे खातात ते नुकसान करतं. काही फळे शरीरामध्ये साखर वेगाने वाढवतात आणि जेव्हा साखरेची पातळी वाढते तेव्हा शरीर ते बाहेर काढण्यासाठी जास्त लघवी तयार करतं. रात्रीच्या वेळी जेव्हा शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते, तेव्हा ही प्रक्रिया आणखी त्रासदायक असते. मी येथे एक गोष्ट अगदी स्पष्ट करू इच्छिते. सर्व फळे सोडून देणं आवश्यक नाही. महत्त्वाचं म्हणजे कोणतं फळ तुमच्या शरीरासाठी कोणत्या वेळी योग्य आहे हे समजून घेणं. वृद्ध लोकांमध्ये पचनक्रिया मंदावते. संध्याकाळी उशिरा खाल्लेली फळं व्यवस्थित पचत नाही, ज्यामुळे शरीरामध्ये पाणी आणि वायू दोन्हीही वाढतात. याचा परिणाम पोट आणि मूत्राशय दोन्हींवरती होतो. आता मी 5 फळे दाखवू इच्छिते जी चुकीच्या वेळी खाल्ल्यास रात्रीच्या लघवीला त्रास देतात. टरबूज, कारण त्यात भरपूर पाणी असतं. संत्री, कारण त्यात मूत्रवर्धक प्रभाव असतो. द्राक्षे, कारण ते गोडवा आणि द्रव दोन्ही प्रदान करतात. अननस, कारण ते शरीराला उबदार करतं आणि लघवी करण्याची इच्छा वाढवतं. आणि सफरचंद, ज्याला आपण अनेकदा खूप हलकं मानतो, ते देखील संध्याकाळी समस्या निर्माण करू शकतं. या फळांचा अर्थ असा नाही की तुम्ही ते कधीही खाऊ नये. याचा अर्थ असा की ती तुम्हाला त्यांची वेळ समायोजित करावी लागेल. माझ्या अनुभवामध्ये सकाळी किंवा दुपारी फळे खाणाऱ्या वृद्धांना रात्रीच्या समस्या लक्षणीयरित्या कमी असतात. तथापि जे जेवणानंतर मिष्टान्न म्हणून फळे खातात त्यांना सर्वात जास्त समस्या येतात. येथे मी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छिते. बरेच वृद्ध लोक संध्याकाळी फळे खातात कारण त्यांना वाटतं की त्यामुळे त्यांना हलकं वाटेल आणि त्यांचं पोट साफ होईल. तथापि रात्री पोट साफ करण्याचा हा प्रयत्न झोपेच्या व्यत्ययावर किमतीवर येतो. शरीराला रात्री विश्रांतीची आवश्यकता आहे, स्वच्छ करण्याचं काम नाही. मी आतापर्यंत जी चर्चा केली आहे त्यावरून तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की समस्या फक्त फळ किंवा सवयीची नाही, ती संपूर्ण दैनंदिन दिनचर्येचा परिणाम आहे. पुढे मी तुम्हाला सांगेन की कोणती फळे योग्यरित्या खाल्ल्यास रात्रीच्या लघवीला मदत करू शकतात. मी वृद्ध लोकांसाठी दिवसा फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ देखील स्पष्ट करणार आहे, जेणेकरून ते आरोग्य आणि झोप दोन्हीसुद्धा राखू शकतील. पुढे व्हिडिओमध्ये आपण ही मालिका सुरू ठेवू आणि आराम देणाऱ्या फळांवरती आपण चर्चा करू, जेणेकरून ही कथा केवळ समस्येवरच नाही तर त्यावरील उपायांवर देखील लक्ष केंद्रित करेल. आतापर्यंत तुम्हाला हे समजलं असेल की रात्री वारंवार लघवी होणं ही अचानक होणारी समस्या नाही, तर ती दैनंदिन सवयींचा परिणाम आहे. मागे व्हिडिओमध्ये आपण अशा फळांवरती चर्चा केली होती जी चुकीच्या वेळी खाल्ल्यास समस्या वाढवू शकतात. आता ही मालिका पुढे चालू ठेवत मी तुम्हाला फळांबद्दल आणि अशा पद्धतींबद्दल सांगू इच्छिते जे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यास आराम मिळतो. कारण प्रत्येक कथेमध्ये एक उपाय असतो आणि हा उपाय आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणि आपल्या ताटापासूनच सुरू होतो. माझ्याकडे येणारे अनेक वृद्ध लोक घाबरतात की त्यांना जास्त औषध घ्यावं लागेल,
ते विचारतात, डॉक्टर औषधाशिवाय काहीही करता येईल का? मग मी त्यांना समजावून सांगते की जर शरीराला योग्य संकेत आणि योग्य पोषण मिळालं तर औषधांची गरज अनेकदा कमी होते. फळे त्या पोषणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांना फक्त ते शहाणपणाने स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला एका रुग्णाचं उदाहरण देते. 68 वर्षीय एक काका आहेत. रात्री ते 3 ते 4 वेळा लघवी करण्यासाठी उठत असत. त्यांच्या अहवालामध्ये काहीही मोठं दिसून आलं नाही. जेव्हा आम्ही त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचं निरीक्षण केलं तेव्हा आम्हाला असं आढळलं की ते फळे खातात, परंतु फक्त कोणत्याही वेळी. आम्ही त्यांना सकाळी काही फळे आणि दुपारी मर्यादित प्रमाणामध्ये इतर फळे खाण्याचा सल्ला दिला. सुमारे 1 महिन्यामध्येच त्यांची रात्रीची अस्वस्थता लक्षणीयरित्या कमी झाली. आता याचा काळजीपूर्वक विचार करा. काही फळे शरीरामध्ये पाणी संतुलित करण्यास मदत करतात आणि मूत्राशयाला जास्त उत्तेजित करत नाही. उदाहरणार्थ पेरूमध्ये फायबर असतं, जे पचनशक्ती मजबूत करतं आणि शरीराला हळूहळू पाण्याचा वापर करण्यास मदत करतं. जर नाश्त्यानंतर पेरू खाल्ले तर ते दिवसभर शरीराचं संतुलन राखतं आणि रात्रीच्या वेळी होणारा त्रास टाळला जातो. त्याचप्रमाणे पपई त्याच्या पचन फायद्यांसाठी ओळखली जाते, परंतु योग्य वेळी महत्त्वाचे आहे. सकाळी किंवा दुपारी पपई खाल्ल्याने पोट स्वच्छ होतं आणि संध्याकाळी शरीरामध्ये हलकं वाटतं. यामुळे रात्री पोट आणि मूत्राशयावरती दबाव कमी होतो. तथापि लक्षात ठेवा की पपई रात्रीच्या वेळी देखील खाऊ नये. आणखी एक फळ म्हणजे नाशपाती. हे फळ शरीराला थंड ठेवतं आणि अचानक न घेता हळूहळू पाणी संतुलित करतं. जळजळ किंवा वारंवार लघवीचा त्रास असलेल्या वृद्धांसाठी सकाळी नाशपाती हा एक चांगला पर्याय असू शकतो. ते दिवसा लघवीचा प्रवाह नियंत्रित करण्यास मदत करतं आणि रात्री शरीराला शांत करतं. आता आपण बोलूया डाळिंबाबद्दल. बरेच लोक डाळिंबाला फक्त त्याच्या रक्त वाढणाऱ्या गुणधर्मासाठी ओळखतात. तथापि डाळिंबाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ते मूत्राशय मजबूत करण्यास मदत करतं. म्हणजे अनेक रुग्णांना ज्यांना रात्री वारंवार लघवी होते त्यांना दुपारी डाळिंबाच्या बिया कमी प्रमाणामध्ये खाल्ल्याने फायदा झाला आहे. डाळिंब शरीरामध्ये जास्त द्रवपदार्थ टिकवून ठेवत नाही, उलट त्याचा योग्य वापर करण्यास मदत करतं. केळी हे आणखी एक फळ आहे ज्याचा अनेकदा गैरसमज होतो. केळी शक्ती प्रदान करतात असं म्हटलं जातं. हे खरं आहे, परंतु ते जड असतं आणि संध्याकाळी उशिरा खाल्ल्यास ते पचनावरती ताण आणू शकतं. जर तुम्हाला केळी खायची असतील तर ती सकाळी किंवा दुपारी खाणं योग्य आहे. योग्य वेळी केळी खाल्ल्याने शरीराच्या स्नायूंना आधार मिळतो आणि मूत्राशयाची पकड मजबूत होते. आता मी एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलू इच्छिते. फळांचा परिणाम केवळ फळांवरच अवलंबून नाही, तर त्याच्या वेळेवर आणि प्रमाणावर सुद्धा अवलंबून असतो. अनेक वृद्धांना वाटतं की फळ हे औषधासारखं आहे. जितकं जास्त तितकं चांगलं, परंतु हे चुकीचं आहे. जास्त फळ खाल्ल्याने शरीरामध्ये साखर आणि द्रव दोन्ही वाढू शकतात, ज्यामुळे रात्रीची अस्वस्थता वाढू शकते. मी माझ्या सर्व वृद्ध रुग्णांना एक साधा नियम देते. दिवसातून फक्त 1दा किंवा 2दा फळे खा आणि तीही दिवसा उजेडात. संध्याकाळनंतर फळे खाणं टाळा. जर तुम्हाला खरोखरच करायचं असेल तर थोड्या प्रमाणामध्ये आणि अगदी हलके फळे खा. हे शरीराला सूचित करतं की रात्र ही कामाची नाही तर विश्रांतीची वेळ आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की काही फळे समस्या वाढवतात तर काही फळे आराम देतात, परंतु खरा फरक तेव्हा येतो जेव्हा आपण मूत्रपिंड, मूत्राशय आणि मूत्र यांच्यातील परस्पर संबंध समजून घेतो. मूत्रपिंड हे आपल्या शरीराचं फिल्टर आहे. वयानुसार त्याचं कार्य मंदावतं. जर आपण रात्री त्यांच्यावर जास्त काम केलं तर ते आपल्या झोपेमध्ये व्यत्यय आणून प्रतिसाद देतात. पुढे व्हिडिओमध्ये मी या संबंधांचं अधिक तपशीलवार स्पष्टीकरण देते. मूत्रपिंड कसं कार्य करतं, मूत्राशय कसे सिग्नल देतं आणि आपण आपल्या सवयींनी ही प्रक्रिया कशी शांत करू शकतो हे मी स्पष्ट करेन. सध्या तरी लक्षात ठेवा की फळे तुमचे मित्र आहेत, परंतु जोपर्यंत तुम्ही योग्य वेळी आणि योग्य समजुतीने ते खात आहात तोपर्यंतच. हा प्रवास अजून संपलेला नाही. पुढे व्हिडिओमध्ये आपण अधिक स्पष्ट करूया. आतापर्यंत घडलेल्या घटनांचा तपशीलवार विचार केला तर हळूहळू एक चित्र समोर येऊ लागतं. रात्री वारंवार लघवी होणं ही कोणत्याही एका अवयवाची समस्या नाही, तर संपूर्ण शरीराच्या समन्वयाचा परिणाम आहे. विशेषतः मूत्रपिंड, मूत्राशय आणि आपल्या दैनंदिन सवयी हे तिघे एकत्रितपणे ठरवतात की तुमची रात्र शांत असते की वारंवार जागे व्हाल. या विभागामध्ये मी हा समन्वय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगू इच्छिते, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचं शरीर तुमच्या विरोधात नाही तर ते तुम्हाला सिग्नल देत आहे. मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील सर्वात कष्टाळू अवयवांपैकी एक आहे.
ते दिवसभर रक्त स्वच्छ करतात, जास्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ फिल्टर करतात आणि मूत्रमार्गे उत्सर्जित करतात. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा ही प्रक्रिया जलद आणि संतुलित असते, परंतु जसजसं आपलं वय वाढतं तसतसं मूत्रपिंडाचं कार्य थोडंसं मंदावतं. याचा अर्थ असा नाही की ते खराब झालं आहे, उलट त्यांना अधिक लक्ष आणि वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. आता कल्पना करा की जर आपण संध्याकाळी पाणी आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेले फळे किंवा अन्न खाल्लं तर मूत्रपिंडांना रात्रीही दिवसा जितकं कठोर परिश्रम करावे लागतात तितकेच कठोर परिश्रम करावे लागतील. फरक एवढाच आहे की रात्री शरीराला विश्रांती हवी असते. जेव्हा मूत्रपिंड सतत काम करत असतात तेव्हा मूत्राशय भरत राहतो आणि ते मेंदूला उठून ते रिकामं करण्याचे संकेत पाठवते. हे संकेत वारंवार झोपेत व्यत्यय आणतात. तुम्ही मूत्राशयाला एक थैली समजू शकता. वयानुसार या थैलीची पकड सैल होते. ती आता पूर्वी इतकी रक्कम धरू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर मूत्रपिंड रात्री जास्त लघवी करत असतील तर मूत्राशय लवकर भरतं, परिणामी वारंवार लघवी होते. बरेच वृद्ध लोक याला कमकुवतपणा म्हणतात आणि दुःखी होतात, परंतु प्रत्यक्षात हा एक नैसर्गिक बदल आहे जो योग्य सवयींनी व्यवस्थापित केला जाऊ शकतो. मी भेट दिलेल्या एका रुग्णाचं नाव 72 वर्षीय हरीश काका. ते खूप त्रासलेले होते. त्यांना वाटलं की त्यांचं मूत्राशय आता उपयुक्त नाही. ते आत्मविश्वास गमावत होते आणि जेव्हा आम्ही त्यांची दैनंदिन दिनचर्या बदलली, संध्याकाळनंतर जड फळे आणि द्रवपदार्थ कमी केले आणि दिवसा फळे खाण्याचं वेळापत्रक तयार केलं, तेव्हा काही आठवड्यानंतर त्यांचं रात्रीचं वर्तन सुधारू लागलं. यामुळे त्यांना हे जाणवलं की त्यांचं शरीर अजूनही त्यांना आधार देत आहे. येथे समजून घेण्यासारखा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेच वृद्ध प्रौढ दिवसा कामात व्यस्त असतात आणि कमी पाणी पितात. मग संध्याकाळ जवळ येताच त्यांना तहान लागते आणि ते अधिक पाणी आणि रसाळ फळे खाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे शरीराचं एकूण संतुलन बिघडतं. दिवसा कमी आणि रात्री जास्त द्रवपदार्थ सेवन केल्याने मूत्रपिंड आणि मूत्राशय दोघांनाही समस्या निर्माण होतात. मी नेहमीच दिवसाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये जास्त पाणी आणि फळे खाण्याची शिफारस करते. यामुळे मूत्रपिंडांना दिवसा काम करण्यासाठी वेळ मिळतो आणि रात्री त्यांना शांत ठेवतं. संध्याकाळ जवळ येताच शरीर हळूहळू आराम करू लागतं, पुन्हा कामात येऊ नये. अनेकदा दुर्लक्षित केलेला आणखी एक घटक म्हणजे मनाची स्थिती. चिंता, भीती आणि ताण देखील मूत्राशयाला संवेदनशील बनवू शकतात. रात्री झोपी जाणारे वृद्ध प्रौढ पुन्हा जागे व्हावे लागेल या चिंतेत लवकर उठतात. यामुळे एक चक्र तयार होतं. योग्य माहिती आणि विश्वास हे चक्र तोडण्यास मदत करते. फळे हे फक्त अन्न नसतात, ते सिग्नल असतात. योग्य वेळी खाल्लेली फळे शरीराला सांगतात की सक्रिय राहण्याची वेळ आली आहे. चुकीच्या वेळी खाल्लेली फळे शरीराला गोंधळात टाकतात. म्हणून मी नेहमीच माझ्या रुग्णांना फळांना औषध म्हणून विचारण्यास सांगितलं आहे. ते एक दिनचर्या म्हणून पाहिलं पाहिजे. त्यांची एक वेळ, प्रमाण आणि एक उद्देश आहे. आता तुम्हाला हे समजलं असेल की रात्रीच्या वेळी लघवी होणं हे फक्त एका सल्ल्याने सोडवता येत नाही. हे अनेक लहान बदलांचे परिणाम आहेत. फळांची योग्य निवड, योग्य वेळ, योग्य प्रमाणामध्ये पाणी आणि मनशांती हे सर्व एकत्र काम करते. ही जादू नाही तर तुमच्या शरीराशी सुसंवाद स्थापित करण्याची प्रक्रिया आहे. आता मी तुमच्यासाठी या सर्व गोष्टी एकत्र करेन. तिथे जर तुम्ही किंवा तुमचे पालक या समस्येशी झुंजत असाल तर आदर्श दैनंदिन दिनचर्या कशी असू शकते हे मी स्पष्ट करेन आणि सोप्या शब्दामध्ये स्पष्ट करेन. मी तुम्हाला एक आश्वासक निष्कर्ष देखील देईन, जेणेकरून तुम्ही या विषयाकडे भीतीने नव्हे तर आत्मविश्वासाने पाहू शकाल. ही कथा आता त्यांच्या अंतिम वळणाकडे जात आहे, जिथे सर्व काही एकत्र येईल. आता मी आतापर्यंत सांगितलेल्या सर्व गोष्टी एकत्र करण्याची आणि स्पष्ट आश्वासक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे. गेल्या 4 भागांमध्ये तुम्ही शिकलात की रात्री वारंवार लघवी होणं हा अचानक होणारा आजार नाही किंवा ते केवळ वयाचा परिणाम नाही. हे शरीराची भाषा आहे जी आपल्याला सांगते की आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये, आपल्या अन्नात आणि आपल्या वेळेत आणि आपल्या मनामध्ये काही असंतुलन आहे. वृद्ध शरीराला समजूतदारपणा, संयम आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. औषध नेहमीच पहिला उपाय नसतो. बऱ्याचदा योग्य माहिती सर्वोत्तम औषध असल्याचं सिद्ध होतं. जर मी माझ्या रुग्णांशी बोलली तर एक गोष्ट स्पष्ट होते, जे वृद्ध त्यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये सुज्ञपणे बदल करतात त्यांना रात्रीच्या वेळी होणारा त्रास हळूहळू कमी होतो. उठल्यावर
हलकं पाणी पिणं, नाश्त्यानंतर किंवा दुपारी फळं खाणं, दिवसभर त्यांच्या दैनंदिन पाण्याच्या गरजा पूर्ण करणं आणि संध्याकाळनंतर शरीराला विश्रांतीचा संकेत देणं, या लहान पावलांचा मोठा परिणाम होऊ शकतो. मी तुम्हाला हे एकत्रित उदाहरण देते. एक जोडपं माझ्याकडे आलं होतं. दोघेही 70च्या आसपास होते. ते रात्री अनेक वेळा उठायचे. आम्ही त्यांच्या दैनंदिन दिनचर्या बदलली. त्यांनी सकाळी पपई आणि पेरू खाण्यास सुरुवात केली आणि कधीतरी दुपारी डाळिंब किंवा नाशपाती. त्यांनी संध्याकाळनंतर फळं खाणं पूर्णतः बंद केलं. दिवसा थोडं जास्त आणि रात्री थोडं कमी पाणी प्यायले. त्यांनी पुन्हा उठण्याची भीतीही दूर केली. काही आठवड्यांमध्ये दोघांनीही सांगितलं की त्यांची झोप लक्षणीयरित्या सुधारली आहे. यावरून हे स्पष्ट होतं की मूत्रपिंड, मूत्राशय आणि लघवी यांच्यातील संबंध केवळ शरीराचा नाही तर सवयींचा देखील आहे. आणि मूत्रपिंड दिवसा कठोर परिश्रम करण्यासाठी आणि रात्री विश्रांतीसाठी डिझाईन केलं गेलेलं आहे. मूत्राशय आदेश देत नाही तर सिग्नल देतं. जर आपण दिवसा त्याच्या गरजा पूर्ण केल्या तर रात्री आपल्याला त्रास होत नाही. मी इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जोडू इच्छिते. जर तुम्हाला कधी जळजळ, वेदना, रक्त आणि लघवीमध्ये अचानक बदल जाणवत असेल तर ते फक्त तुमच्या आहाराचं कारण देऊ नका. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. परंतु जर समस्या हळूहळू विकसित झाली असेल आणि प्रामुख्याने रात्रीच्या झोपेशी संबंधित असेल तर बहुतेक प्रकरणांमध्ये सवयी सुधारल्याने आराम मिळतो. अनेक वृद्ध लोकांना रात्री उठावं लागतं म्हणून ओझं वाटू लागतं. मी त्यांना नेहमी सांगते, तुम्ही ओझं नाही आहात. तुमचं शरीर फक्त तुमच्याशी संवाद साधत आहे. ते ऐका, समजून घ्या आणि त्याचं समर्थन करा. फळे, पाणी आणि वेळ हे तिघेही जर तुम्ही योग्यरित्या वापरले तर तुमचं सहयोगी ठरू शकतात. या संपूर्ण व्हिडिओचा सारांश असा आहे की योग्य वेळ निवडल्याने तुमचं पोटच नाही तर तुमची झोप, मन देखील सुधारतं. रात्रीची चांगली झोप सकाळी तुमचा आत्मविश्वास वाढवते, तुमचं शरीर ऊर्जावान करते आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारते. हा एक बदल एका रात्रीत होणार नाही तर योग्य दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल तुम्हाला तुम्ही शोधत असलेल्या शांतीच्या जवळ घेऊन जातं. जर तुम्हाला आणि तुमच्या पालकांना रात्री वारंवार लघवी होत असेल तर निराश होऊ नका. आजपासून तुमच्या आहारामध्ये, तुमच्या वेळापत्रकामध्ये छोटे बदल करण्याचा प्रयत्न करा. तुमचं शरीर प्रतिसाद देईल. लक्षात ठेवा, वृद्धत्व ही कमकुवतपणा नाही तर ते अनुभवाचं प्रतीक आहे. जेव्हा अनुभव योग्य माहितीसह एकत्रित केला जातो तेव्हा जीवन अधिक आरामदायी आणि शांत बनू शकतं. मी या विश्वासाने हा व्हिडिओ संपवते आणि तुम्ही तुमचं आरोग्य समजून घ्या, तुमच्या शरीराचा आदर करा आणि छोट्या सवयींद्वारे मोठा आराम मिळवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.